अरेंज मॅरेज भाग 16. आजोबा हळूहळू शुद्धीवर येऊ लागलेले होते तेव्हा अजितही आजोबांच्या रूममध्येच होता. आजोबांच्या हालचालीने अजित त्यांच्या विचारातून बाहेर आलेला होता आणि एक्साइटमेंटमध्येच तो आजोबांकडे गेला. आजोबांचा हात हातात घेऊन त्यांना म्हणाला होता, "कसं वाटतंय आजोबा तुम्हाला आता?" आजोबा म्हणाले, "अरे गोलू बाळा, तू कधी आलास?" अजित म्हणाला, "तुमचं ऑपरेशन चालू होतं ना, तेव्हाच मी आलो होतो. पण हे काय, तुम्ही औषध वेळेवर घेत नाही आहात का? असं मला मॉमकडून समजलेलं आहे." अजित थोडा नाराजीतच आजोबांना म्हणाला होता, "या वयात बऱ्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत. त्यातच औषध गोळ्या घ्यायच्या की विसरतो. कधी कधी प्रिया घरी असल्यास ती मला दररोज आठवणीने औषध देत असते. तीही तुझ्यासोबत तिकडं आलेली होती." "अरे हो, प्रिया कुठे आहे? दिसत नाही मला." अजित म्हणाला, "आजोबा, प्रिया पण आलेली आहे. ती तिच्या सिनियरसोबत तुमच्याबद्दलच बोलत आहे. इनफॅक्ट तुमचं ऑपरेशन चालू होतं ना, तेव्हाच ती ऑपरेशन थिएटरमध्ये तुमच्यासोबतच होती." अजित आजोबांना माहिती पुरवतच म्हणाला होता. पुढे एक दीर्घ श्वास घेऊन अजित म्हणाला, "आजोबा, काहीही झालं ना, तरी इथून पुढं तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची, म्हणजे घ्यायची. नाहीतर मी तुमच्यासोबत बोलणार सुद्धा नाही." पुढं आजोबांना 2-3 दिवसांनी डिस्चार्ज मिळालेलाच होता आणि आता प्रियाचंही रुटीन चालू झालेलं होतं. पण या 2-3 दिवसात प्रिया अजितच्या समोर यायचं टाळतच होती. हे अजितनेही नोटीस केलेलं होतं. कारण जेव्हा अजित रूममध्ये असायचा, प्रिया मुद्दामून किचनमध्ये कामाच्या निमित्ताने का होईना किचनमध्ये जाऊन थांबायची आणि बेडरूममध्ये जवळजवळ रात्री 11च्या आसपास ती येत असायची. त्या दोघांचं व्यवस्थित असं बोलणं कधीच झालेलं नव्हतं. पण अजितने आजोबांच्या तब्येतीमुळं आणि ऑफिसच्या कामांमुळं प्रियाच्या या अशा वागण्याला नोटीस तर केलं होतं, पण अजून रिॲक्ट सुद्धा केलेलं नव्हतं. आणि जर काही असेल तर ती स्वतःहून बोलेल याचीच तो वाट पाहत होता. अजित ऑफिसमधील त्याच्या केबिनमध्ये प्रियाच्या बाबतीतील विचार करत बसलेला होता. आज जवळपास 7-8 दिवस उलटून गेलेले होते स्वित्झर्लंडवरून वापस येऊन. पण त्यानंतर अजूनही दोघांमध्ये म्हणावं तसं बोलणं झालेलं नव्हतं. कारण आता अजितला समजून चुकलेलं होतं की काहीतरी नक्कीच आहे जे प्रिया माझ्यापासून लपवत आहे. एवढंच नाही तर ती मला इग्नोर सुद्धा करत आहे. आपण त्याच्यावर प्रेम करतो, ती व्यक्ती आपल्याला ताडत आहे, ही गोष्ट सहन करण्याच्या पलीकडेच असते. असंच काहीतरी अजितलाही होत होतं. ऑफिसमध्ये येऊन अजितने घरी न जाता संध्याकाळी तो त्याच्या प्रायव्हेट बंगल्यावर गेला होता आणि एकटा ड्रिंक करत बसलेला होता. तितक्यातच त्याच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली होती. त्याने मोबाईल हातात घेतला आणि पाहिलं तर माही म्हणाली, "जान, मिस यू. प्लीज सगळं विसरून जाऊया ना आपण आणि पुन्हा पहिल्यासारखं एक होऊया ना." माहीचा मेसेज अजितच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती झळकत होता. अजितने मेसेज पाहून डिलीट केला आणि पुन्हा ड्रिंक करत होता. पुन्हा मेसेज टोन वाजला होता, "मला माहिती आहे, तुझी बायको अजूनही तुला जवळ येऊ देत नाही आहे. तिचं तुझ्यावर नाही, तुझ्या पैशांवर प्रेम आहे. पण डोंट वरी बेबी, मी अजूनही तुझ्यावरच प्रेम करते. फक्त कुठे येऊ सांग मला, मी तिथे येईल." पुन्हा माहीचा मेसेज त्याच्या मोबाईलवर आला होता. आधी ड्रिंकच्या नशेत असलेला अजित त्यात माहीचे आलेले मेसेज पाहून जास्त चिडला होता. त्याला आता खूप राग आलेला होता. त्याचा मेल इगो हर्ट झालेला होता आता. तसाच तो उठला आणि खळखळत्या पावलांनी स्वतःचं ब्लेझर आणि लॅपटॉप बॅग घेऊन तो घराकडे निघाला होता. अजित जेव्हा घरी आला तेव्हा रात्रीचे 12:30 वाजलेले असतीलच. जोशी काकांनी दरवाजा उघडला आणि अजित त्याच्या बेडरूमकडे निघाला होता. हळूहळू तो चालत त्याच्या बेडरूममध्ये आला होता आणि समोर पाहतो तर प्रिया बेडवर निवांत झोपलेली त्याला दिसलेली होती. अजित दबक्या पावलांनी बेडजवळ आला आणि पाहतो तर प्रिया निवांत झोपलेली होती. तिच्या चेहऱ्याकडे पाहतच अजितने ब्लेझर, टाय आणि शर्ट काढून फेकला. आता अजित शॉर्टलेस होता आणि खाली फक्त पॅन्ट घातलेली होती. झोपल्यामुळे प्रियाच्या साडीचा पदर जरासा पोटांवरून बाजूला झालेला त्याला दिसला होता. तिच्या पोटाची ती खोल खडी पाहून अजितचं लक्ष विचलित होत होतं. अजित हळूहळू खाली वाकला आणि तिच्या त्या गोऱ्या पान पोटांवरती त्याने अलगद ओठ टेकवले होते. त्याच्या त्या रागट स्पर्शाने प्रिया झोपेतही शहारलेली होती. तिने अंग चोरून घेतलेले होते
अजितचे ओठ आता हळूहळू वर तिच्या छातींकडे सरकत होते. त्याच्या गरम श्वासाने प्रियाच्या अंगावर मोर पंख फिरल्यासारखं भास होत होता. प्रिया आता थोडीशी चुळबुळ करू लागलेली होती. तिचं ते समुद्राच्या लाटाप्रमाणे गच्च भरलेलं शरीर पाहून अजितला अजूनही बेचव चढत होता. अजित धुंदीतच त्याची ओठ तिच्या छातींवरून फिरू लागलेला होता. पण एका क्षणासाठी त्याच्या कपड्यांवर आठ्या पडलेल्या होत्या, कारण तिचा तो पदर त्याला त्याचं काम व्यवस्थित करू देत नव्हतं. आवेशाने त्याने तिचा पदर तिच्या खांद्यांवरून बाजूला ओढून काढला होता. तिच्या पदराला ओढ बसल्याने प्रियाला जाग आली. घाबरत्या नजरेने ती अजितकडे पाहत होती. तिला जाग आलेलं पाहून अजित तिच्या चेहऱ्यावर झुकला आणि सेन्सिटिव्हली आवाजात तिला म्हणाला होता, स्वीटहार्ट, यू आर टू सो मच सेक्सी. तिच्या पोटांवरून हात फिरवत तिला म्हणाला होता, तुझं हे गोरं सपाट पोट, त्यावरही सुंदर खडी, लव धिस. असं म्हणून तो खाली झुकला आणि तिच्या नाभींवर ओठ टेकवले. त्याच्या या कृतीने प्रियाचे डोळे गच्च मिटले होते आणि न राहून तिने एक सुस्कारा सोडत बेडशीट मुठीत गच्च पकडलेली होती. तिच्या या मादक कृतीने अजित पूर्णवत भारावून गेलेला होता. पुन्हा तिच्या छातीवर मधोमध ओठ टेकवत तिला म्हणाला होता, आय लव्ह धिस ऑल्सो. अनपेक्षित होत असलेल्या त्याच्या या गोड हलत्याने प्रिया बेभान झालेली होती. कितीही अडवलं तरी एक मादक सुस्कारा तिच्या तोंडून निघालेला होता. तिचा मिळत असलेला प्रतिसाद बघून अजितने तिच्या कॉलर बोनवर ओठ टेकवले होते आणि म्हणाला होता, लव्ह धिस ऑल्सो. असं म्हणत त्याने त्याचे दात तिच्या गळ्यांवर रोखले. वर वेदनेने प्रियाला जाणवली आणि नकळत तिच्या तोंडातून आवाज निघाला होता. ती तर सुन्न झालेली होती त्याच्या स्पर्शाने. त्याचे हात बेभानपणे आणि पूर्ण हक्काने तिच्या शरीरावर सर्वत्र फिरत होते. त्याचा तो उत्तेजित करणारा स्पर्श आता तिला असह्य होत होता. प्रियाला काही समजायच्या आत अजितने तिचे ओठ ताब्यात घेतलेले होते आणि तिला खूप पेशंटली किस करत होता. त्याचे हात मात्र तिच्या ब्लाऊजच्या बटनांकडे वळालेले होते. इतका वेळ त्याच्या किसमध्ये गुंतलेली प्रिया झटकन भानावर आली आणि एकदम तिच्या कानात माहीचे शब्द घुमू लागलेले होते की त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो फक्त माझा आहे, तो फक्त त्याच्या मॉमने त्याला घातलेल्या शपथेमुळे तुझ्यासोबत राहत आहे. आणि भानावर येत प्रियाने त्याला धक्का देत स्वतःपासून दूर केलेलं होतं. बेसावध असलेला अजित तिच्यापासून दूर झाला आणि तिच्या चरणांकडे पाहत म्हणाला होता, व्हॉट हॅपन स्वीटहार्ट. आणि अजित पुन्हा तिच्याकडे जाऊ लागला होता. चिडलेली प्रिया त्याला आवेशाने म्हणाली होती, खबरदार माझ्याकडे यायचा प्रयत्नही केला तर तुम्ही, एका क्षणासाठी का होईना, जर तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम केलं असेल ना, तर तुम्हाला त्या प्रेमाची शपथ, तुम्ही इथून पुढं माझ्या परवानगीशिवाय मला एकदाही हात लावणार नाही. अजित म्हणाला, वेड लागलं का ग तुला, हे असं काय बोलतीस तू वेड्यासारखी. प्रिया म्हणाली, हो आहेस मी वेडी, तुमच्यासारख्या स्वार्थी माणसाच्या प्रेमात पडले ना, म्हणून मी वेडी आहे, जो नेहमी फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतो. हो ना, तुम्ही तुमच्या मॉमच्या शपथ घातल्यामुळं माझ्यासोबत राहण्यासाठी मजबूर आहात ना, पण मीही नाही. प्रिया चिडून अजितला बोलतच होती. अजित मात्र शून्य होऊन तिचा प्रत्येक शब्द ऐकत होता. त्याच्या स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता आता. अजित म्हणाला, तुला नेमकं म्हणायचं काय आहे ग. इतका दिवस प्रियाच्या मनात साचलेली सगळी भडास आज आपोआप बाहेर पडत होती. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे तुम्हाला की मला माहिती आहे की तुम्हाला मी आवडत नाही आणि तुम्ही फक्त तुमच्या मॉमला दिलेल्या शब्दामुळं माझ्यासोबत राहत आहे. पण घाबरू नका, हे जबरदस्तीचं नातं तुम्हाला जास्त काळ टिकवायची गरज पडणार नाही आहे. मी यामधून तुम्हाला नक्कीच मोकळं करेन. हे बोलताना प्रियाच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं होतं. अजित म्हणाला, एक मिनिट, तुला हे सगळं कोणी सांगितलं ग. अशी मूर्खासारखी का बडबड करतीस की मी तुझ्यासोबत जबरदस्तीने राहतोय म्हणून. अजित आता चांगला शुद्धीवर आलेला होता. प्रियाच्या बोलण्याचा कुठला संदर्भ त्याला लागत नव्हता. हताश आणि निराश होऊन प्रिया धपकन बेडवर बसली आणि डोक्याला हात लावत अजितला म्हणाली होती, मला माहिती आहे अजित, तुम्हाला मी आवडत नाही आहे. तुमचं माझ्या आयुष्यात कवडी मोलाचं स्थान सुद्धा नाही आहे. तुम्ही काळजी करू नका.
तुम्ही जरी तुमच्या मॉमला शब्द दिला असला ना, तरी मी मात्र तुम्हाला या बंधनातून मुक्त नक्कीच करेल. आता प्रिया न राहून बडबड करतच होती. अजित म्हणाला, मुक्त करीन म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय आहे ग? पुन्हा न समजून अजित तिला म्हणाला होता. प्रिया म्हणाली, हेच की तुम्हाला जे वाटत आहे ना, की मी तुमच्या पैशांसाठी तुमच्या सोबत आहे, तर असं काही नाही. मी तुम्हाला लवकरात लवकर डिव्होर्स देणार आहे. मला तुमचा एकही रुपया नको आहे. आणि हो, तुमची शपथ घेऊन सांगते, पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही मी. प्रियाच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हतं आता. तरीही प्रिया अजितला म्हणाली होती. प्रिया, अजित मात्र रागाने लालबुंद झालेला होता. प्रियावर चिडून जोरात ओरडला. रागाने त्याचा लालबुंद झालेला चेहरा पाहून प्रियाच्या पोटात भीतीने गोळा दाटून आलेला होता. तिने नजर बाजूला वळवली आणि अजितकडे पाठ करून मुसमुसून रडू लागली होती. अजित म्हणाला, मूर्खासारखं काहीही बडबडू नकोस तू. मी तुला कधी म्हणालो ग, की मला तुझ्यासोबत जबरदस्ती राहत आहे म्हणून? मला तुझ्यासोबत राहायचं नाही आहे म्हणून? इनफॅक्ट मला स्वित्झर्लंडमध्ये असताना तुला काही गोष्टी क्लिअर करायच्याच होत्या. पण मध्येच आजोबांची तब्येत खराब झाली होती, म्हणून मॉमचा फोन आला होता आणि आपल्याला इकडं वापस यावं लागलं. आता अजितही रागारागाने बोलत होता. प्रिया म्हणाली, माझं प्रेम हारलं. आज ही प्रिया सुद्धा हारली आहे. शेवटी पैसाच जिंकला. मी विसरले होते की माझ्यासारख्या गरीब घरातल्या मुलीला प्रेम करायचा काहीच हक्क नाही आहे. आणि प्रेम झालंच तर ते व्यक्त करायचा सुद्धा हक्क नाही आहे. तर बिलकुलच नाही ना. चुकली मी. जाईन मी, खूप दूर निघून जाईन तुमच्यापासनं. इतकी दूर की आयुष्यभर मला शोधत बसलात ना, तरी मी सापडणार नाही. सगळ्यांनी दरवाजे बंद केले तरी माझा देव माझ्यासाठी त्याच्या स्वर्गाचे दार मात्र नक्कीच उघडं ठेवेल. माहिती आहे मला. नको, आता सहन होत नाही मला हे सगळं. आता मी तुम्हाला डिव्होर्सच देणार आहे. प्रिया आतून फार तुटलेली होती. अंगात प्राण नसल्यासारखं ती एका जागेवरून बसून एकटक एका ठिकाणी पाहत स्वतःशीच बडबड करत होती. पण तिचे हे वाक्य कानावर पडताच अजितही आतून कोलमडून पडला होता. तिला असं बिथरलेलं पाहून अजित चौताळला. तिचं इतकं निवारीनं बोलणं ऐकून ताळताळ पावलं टाकत तो तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्याला धरून खसकन स्वतःकडे वळवलं. आणि तिचं हे बोलणं सहन होऊन त्याने एक जोरदार चापड तिच्या कानासिलीक ठेवून दिली होती. त्याचा तो पुरुषी हात तिच्या गालांवर पडताच प्रिया थाडकन जमिनीवर कोसळली होती आणि तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त येऊ लागलेलं होतं. तरीही अजितचा राग मात्र कमी झाला नाही. तिच्याकडे पाठ करून उभा राहत अजित तिला म्हणाला होता, एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, मी मान्य करतो की मी चुकलो तुझ्या बाबतीत, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याबद्दल काहीच फील करत नाही. एवढं बोलून अजितने तिच्याकडे चेहरा केला तर प्रिया अजूनही जमिनीवरच पडून होती. तिच्या ओठातून रक्त येताना पाहून अजितलाही खूप वाईट वाटत होतं, पण तिच्या बोलण्याने अजितही खूप दुखावला गेलेला होता. प्रिया, तू मला इतकंच ओळखतेस का ग? तुला कधीच माझ्या डोळ्यात ते दिसलं नाही जे तू पाहण्याचा प्रयत्न करत होतीस. कदाचित मीच कुठेतरी कमी पडलो असेल. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना की मी तुझ्या इच्छेशिवाय तुला हात लावू नये म्हणून? मी नाही लावणार तुला हात. पण तूही माझी एक गोष्ट लक्षात ठेव की खरंच मी कधी तुझ्या प्रेमात पडलो हे मला सुद्धा कळलं नाही ग. आता तर तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही मला. एक दीर्घ श्वास घेऊन पुढं अजित म्हणाला होता, खरं तर हे सगळं तुला खोटं वाटत असेल, पण जेव्हा पहिल्यांदा तू मला कॉलेजमध्ये दिसली होतीस ना, तेव्हापासून मी तुला लाईक करतो. कदाचित तुझ्याही आधीपासून, पण मान्य आहे तेव्हा मी तुला इग्नोर केलं. कारण तेव्हा मला तू खूप लहान वाटायची, खूप बालिश वाटायची. पण खरं तर हे आहे की मलाही कळलं नाही मी कधी तुझ्या प्रेमात पडलो ते. प्रिया, आय रिअली लव्ह यू सो मच. मला वाटलं नव्हतं ते मी या कंडिशनमध्ये तुला काही सांगेल. घाबरू नकोस. तुझ्या इच्छेविरुद्ध हा अजित तुझ्याकडे पाहणारही नाही, हे लक्षात ठेव. इतकंच नाही तर या रूममध्येही मी पुन्हा पाय ठेवणार नाही. इतकंच बोलून अजित रूमच्या बाहेर निघून गेला. रडत असलेली प्रिया स्वतःच्याच विचारात होती. अजितच्या जाण्याने दरवाजा जोरात वाजला आणि प्रिया शुद्धीवर आली.
स्वतःशीच म्हणाली, नेमकं हे काय म्हणाले? मला म्हणजे हे पण माझ्यावर प्रेम करतात, हे कसं शक्य आहे? पण जर प्रेम करतात तर मग इतके दिवस मला बोलले का नाहीत ते? आणि प्रिया आता पूर्ण शुद्धीत आलेली होती. हलक्या हाताने तिने स्वतःचे डोळे पुसले आणि जागेवर उठून उभी राहिली. जमिनीवर पडल्यामुळं तिच्या पायालाही मुक्का मार लागलेला होता. थोडं लंगडतच ती बेडवर जाऊन बसली आणि स्वतःच विचार करू लागली होती. यांचं जर माझ्यावर प्रेम आहे तर मग माही मला त्या दिवशी काय म्हणाली? म्हणजे ती माही मुद्दामून माझ्यात आणि यांच्यात मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करत होती वाटतं. पण यांना पण तर ती आवडत होती ना, मग ती खोटं का बोलेल? असे एक ना अनेक प्रश्न तिला पडले होते. विचार करतच तिला कधी झोप लागली हे सुद्धा कळलं नाही. सकाळी जेव्हा प्रियाला जाग आली, तिने डोळे किलकिले करून अवतीभोवती पाहिलं तर अजित प्रियाला रूममध्ये कुठेच दिसला नाही. प्रिया मनातच स्वतःशीच म्हणाली, म्हणजे अजित रात्रभर रूममध्ये आला नाही, मग ते कुठे झोपले? आणि हा विचार मनात येताच प्रिया मात्र अस्वस्थ झाली होती. तिला वाटलं कदाचित तो जिममध्ये असेल, म्हणून ती पटकन फ्रेश होऊन रूमच्या बाहेर पडली. पहिल्यांदाच तिने त्याला जिममध्ये पाहिलं तर तो तिथेही नव्हता. स्विमिंग पूलकडेही ती जाऊन त्याला पाहून आली होती, पण तो तिथे सुद्धा नव्हता. आता मात्र प्रियाला अस्वस्थ वाटू लागलेलं होतं. त्याला कधी एकदा डोळे भरून पाहते असं तिला झालेलं होतं, पण तो पूर्ण घरात कुठेही तिला दिसला नव्हता. एक वेळ तिला असं वाटलं की मॉमला जाऊन विचारावं की अजित कुठं गेला, पण असं विचारलेलं योग्य वाटणार नाही हे समजून ती गप्प राहिली आणि निमूटपणे किचनमध्ये येऊन नाश्त्याची तयारी करू लागली होती. सकाळ सकाळी अलका पायऱ्या उतरून खाली येत होता आणि त्यांची नजर किचनमध्ये काम करत असलेल्या प्रियांवर पडली होती. अलका म्हणाली, गुड मॉर्निंग बेटा, आज खूप लवकर उठलीस तू? प्रिया म्हणाली, ते आज मला रोजच्या पेक्षा जरा लवकरच जाग आली, म्हणून पटकन आवरून खाली आले मी. तिच्या विचारात हरवलेली प्रिया मॉमच्या आवाजाने शुद्धी देऊन म्हणाली होती. अचानक मॉमचं लक्ष प्रियाच्या चेहऱ्यांकडे गेलं आणि जरा आश्चर्यचकित होऊन त्या प्रियाला बोलणार तितक्यातच त्यांना काहीतरी क्लिक झालं आणि त्या तिला म्हणाल्या होत्या. अलका म्हणाली, काय ग, रात्री अजितला बर्थडेचं गिफ्ट जरा जास्त जोरात दिलं वाटते तू. मॉम प्रियाच्या ओठांकडे पाहत मुश्किलपणे हसत म्हणाल्या होता. प्रिया म्हणाली, काय, काल यांचा बर्थडे होता? मला माहिती नाही. प्रिया आश्चर्यचकित होत मॉमला म्हणाली होती. अलका म्हणाली, हे काय, म्हणजे तुला माहिती नव्हतं काल त्यांचा बर्थडे होता म्हणून ते? मॉम थोड्या आश्चर्याने म्हणाल्या. पुन्हा त्यांचं आठवत म्हणाल्या होत्या, नाही बरोबर आहे तुझंच, आजोबांची तब्येत खराब होती ना, त्यामुळे आपल्याला त्याचा बर्थडेही सेलिब्रेट करता आला नाही आणि कदाचित आजोबांच्या तब्येतीमुळे त्याने तुला बर्थडे बद्दल काही सांगितलं नसेल. मॉम चहाचा आनंद ठेवतच म्हणाल्या होत्या. पण मॉमच्या तोंडून हे सगळं ऐकून प्रियाला मात्र का रात्री जे काही झालं ना त्याबद्दल खूपच वाईट वाटत होतं. मनातच ती म्हणाली होती, काल यांचा वाढदिवस होता आणि मी त्यांना खूप हर्ट केलं, किती काही बोलली, किती वाईट वाटलं असेल त्यांना. किती तावातावाने ते निघून गेले ते रूमच्या बाहेर. घरातही कुठं दिसत नाही आहेत. नक्की कुठे गेले काय माहिती. तिला अचानक आठवले अजितचे रात्रीचे शब्द आणि मनातच ती म्हणाली, खरंच जर हे रूममध्ये आलेच नाहीत तर? आणि आता तिला उगाच खूप अस्वस्थ वाटत होतं. तू कुठं गेला असेल या विचाराने न राहून प्रियाने मॉमला विचारलं होतं. मॉम, का रात्री हे घरी आले नाहीत का? प्रियाने विचारलं. अलका म्हणाली, अगं हो, रात्री त्याने मला बहुतेक 1:30 वाजता मेसेज केला होता की काहीतरी अर्जंट कामामुळे तो मुंबईला जातोय म्हणून. मी आता उठल्यावर तो मेसेज पाहिलेला आहे. पण का ग, तुला कसं काही म्हणाला नाही तो? क्षणभर थांबून मॉम प्रियाचा चेहरा निरखून पाहून म्हणाल्या होत्या. आणि आता प्रिया मात्र गडबडलेली होती. गडबडून नजर चोरून तिने इकडं तिकडं पाहिलं आणि उगाच स्वतःला कामात असल्यासारखं ती दाखवू लागली होती. पण आमच्या अनुभवी नजरेतून मात्र तुझा उदास झालेला चेहरा काही सुटला सुटत नव्हता. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला स्वतःकडे वळवून मॉम तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत तिला म्हणाल्या होत्या. प्रिया बाळा, इकडे बघ, मला खरं खरं सांग,
तुमच्या दोघांचं पुन्हा काहीतरी भांडण झालेलं आहे का? प्रिया कितीतरी स्वतःला कंट्रोल करत होती, तरीही न राहून तिच्या डोळ्यात पाणी साचलेलं होतं, जे मॉमने बरोबर पाहिलेलं होतं. तुमच्या दोघात काय झालं मला माहिती नाही आहे. मी तुला एवढंच सांगेन की आजीच्या डोळ्यात तुझ्याबद्दल खूप प्रेम आणि काळजी मला दिसत आहे. मी त्याची आई म्हणून त्याची बाजू घेत नाही आहे बाळा, तर खरंच मी पाहिलंय तू तुझ्यावर जीवापाड प्रेम करत आहे. प्रिया, संसारात काही गोष्टी आपल्यालाही समजून घेता आल्या पाहिजेत ग. नक्की तुमच्यात भांडणं करण्याचं कारण काय आहे हे जरी मला माहिती असलं ना, तरी मला थोडंफार अंदाज आहे. मला वाटत नाही माहीवरून तर तुमचं भांडण झालं असेल ना, की काय अजून कोणती काही गोष्ट आहे? प्रियाच्या चरणांकडे पाहत त्या तिचा अंदाज घेत बोलत होत्या. प्रिया म्हणाली, हो, मला माही स्वित्झर्लंडमध्ये भेटली होती आणि तिने असं म्हणून प्रियाने मॉमला सर्व काही सांगितलेले होते. अलका म्हणाली, काय ग, अगं वेडी आहेस का तू? तू इतकी मोठी गोष्ट तू अजितला का सांगितली नाहीस? प्रिया म्हणाली, खरं तर मला त्यावेळी त्यांचा खूपच राग आलेला होता आणि ती मुलगी म्हणाली की ते दोघे एकमेकांशी भेटतात आणखीनही, आणि म्हणून मग या गोष्टींवरून काल रात्री आमचं दोघांचं भांडण झालेलं होतं. अलका म्हणाली, हे सगळं ठीक आहे, पण रात्री तरी तू त्याला सांगितलंस का की माही तुला बोलली ते म्हणून? यावर मात्र प्रिया शांतच झाली आणि खाली मान घालून उभी राहिली. अलका म्हणाली, असे कसे ग, तुम्ही दोघे पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करता पण नेहमी भांडत राहता? का रात्री जे काही झालं ते मला सगळं व्यवस्थित सांगशील का तू? म्हणजे मला सुद्धा कळेल ना, मग बघू आपल्याला काही त्यावर मार्ग काढता येतो का म्हणून. यातून थोडं अवघडूनच प्रियाने जे काही घडलं ते सगळं मॉमला सांगितलं, कारण तिलाही आतापर्यंत कळून चुकलेलं होतं की मॉमला सांगितल्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे आपल्याकडं. मॉमना सांगणंच आहे आपल्याला. मॉमने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, म्हणजे असं झालं तर ठीक आहे. मला माहिती आहे तो या वेळेला कुठं असेल हे राकेशला चांगलंच माहिती असेल. असं म्हणून मॉमने मोबाईल हातात घेतला आणि त्यांनी एक फोन लावला. 2-4 रिंग केल्यानंतर पलीकडून फोन उचलण्याचा आवाज आला. राकेश म्हणाला, हॅलो आंटी, बोला ना, आज कस काय माझी आठवण झाली? अलका म्हणाली, राकेश बेटा, एक काम कर, काही झालं तरी आजचा दिवस तू अजित सोबतच थांब. तो थोडा टेन्शनमध्ये आहे, तर त्याला एकटं सोडू नकोस बाळा. आणि हो, त्याची भेट झाली की मला एक मेसेज कर. प्रिया, मला माहिती नाही नेमकं तुमच्या दोघांमध्ये काय चाललेलं आहे ते म्हणून, पण एक गोष्ट सांगते तुला, माझं अजित मनाने खूप चांगला आहे ग. प्लीज बेटा, त्याला थोडं समजून घ्यायचा प्रयत्न कर. थोडा रागीट आहे तो, पण मनाने एकतर निर्मळ आहे ग. मॉम म्हणाल्या आणि प्रियाच्या खांद्यांवर हात ठेवून एक दीर्घ श्वास घेत त्या तिथून निघून गेल्या होत्या. प्रिया मात्र विचारातच हरवली होती. तिला काही समजत नव्हतं आता. रात्री मी जे काही अजित सोबत वागले ते खरंच बरोबर होतं का? मान्य आहे मला राग आला होता, पण त्याचं ऐकून न घेता मी त्याला खूप काही टाकून बोलले ना. त्यांना किती वाईट वाटलं असेल. काही असो, ते भेटल्यानंतर मी त्यांची माफी मागेल, असे अनेक विचार प्रियाच्या डोक्यात येत होते. देवघरात देवपूजा करत बसलेल्या असताना त्यांच्या मोबाईलवर मेसेज टून वाजली होती. मॉमने मोबाईलमध्ये पाहिलं आणि त्यांनी ओके असा मेसेज टाईप करून सेंड केलेला होता. अलका म्हणाली, प्रिया, अगं प्रिया. मॉम म्हणाल्या. प्रिया म्हणाली, काय मॉम, तुम्ही आवाज दिला मला? काही काम होतं का तुमचं? प्रिया किचनमध्ये कामात व्यस्त होती. ती देवघरात जवळ आली आणि म्हणाली होती. अलका म्हणाली, नाही, काही काम नाही. तुला जे सांगायचं होतं की राकेश अजित जवळ पोचलेला आहे बहुतेक. तो त्याच्या ऑफिसमध्येच आहे. तू काळजी करशील म्हणून तुला सांगत होते ग. मॉम प्रियाला म्हणाल्या. प्रिया मात्र काही न बोलता होकारार्थी मान हलवत तिथून किचनकडे निघून गेली होती. कितीही नाही म्हटलं ना, तरी प्रियाला मनातून फार वाईट वाटत होतं आणि ती खूप अस्वस्थही झालेली होती. कधी एकदा अजितला भेटेल असं तिला झालेलं होतं, कारण प्रिया हळव्या मनाची होती. तिला पहिल्यापासूनच कोणालाही दुखवायला किंवा उद्धटासारखं उलटून बोलायला जमत नव्हतं. असं तिला कधीच आवडायचं नाही. कधी नव्हे ते रागाच्या भरात ती अजितला खूप काही बोलून गेलेली होती. त्यामुळे तिला वाईट वाटत होतं.
त्यामुळंच राहून राहून ती जीवाला खात होती आणि मनात ठरवलं की काहीही झालं तरी आज संध्याकाळी अजित परत आल्यावर त्याची माफी मागायची आणि जे काही आहे ना ते गैरसमज आहेत ते समोरासमोर बोलून एकदा क्लिअर करायचे असं प्रियाने मनातच ठरवलेलं होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.